भवितज्ञ श्रीयुत सचिन बिरारी सर यांना स्टेजवर येण्याची विनंती करतो। तसेच श्रीयुत हिरालाल परदेशी सर, संस्थेचे आपल्या वसंत व्याख्यानमाला संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ संगीता बापना मॅडम यांनाही विनंती करतो आपण स्टेजवर यावे। श्रीयुत वसंतरावजी खैरनार काका यांनाही विनंती करतो की आपणही स्टेजवर यावे। मी परदेशी सरांना विनंती करतो की सर आपण प्रास्ताविक आणि आजची रूपरेषा सर्वांसमोर मांडावी। सुस्वागतम। उपस्थित सर्व मान्यवरांचं व त्याचप्रमाणे सर्व रसिक श्रोत्यांचं वसंत व्याख्यानमाला नाशिक द्वारा सहर्ष स्वागत। शतक महोत्सवी वर्ष असल्यानं या वर्षाच्या व्याख्यानमालेचं एक अविरत चाललेलं जे काम आहे ते लोकांपर्यंत नक्कीच पोचलेलं आहे। आजचं चौथं पुष्प गुंफण्यासाठी इथे आजचे मान्यवर उपस्थित आहेतच, परंतु स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं चौथं व्याख्यान गुंफलं जाणार आहे। आणि श्री सचिन बिरारी जेनरिक औषध तज्ज्ञ इथे उपस्थित आहेत। जेनरिक औषध आणि नाण्याची दुसरी बाजू असा हा त्यांचा विषय आहे। दुसऱ्या सत्रातील कार्यक्रम आहेत गझल कार्यक्रम, सहभाग आहेत कवी काशीनाथ गवळी, सुरेंद्र टिपरे, नाना महाजन आणि सूत्रसंचालन करणार आहेत श्री संतोष कांबळे। आजच्या या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असून आपण सर्वजण इथे उपस्थित झालात, आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। या वसंत व्याख्यानमालेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत। पहिल्या दिवसाच्या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी याबद्दलचा गोषवारा आपण अध्यक्षांच्या द्वारा आपण ऐकलेला आहे। मी अधिक वेळ न घेता एवढंच म्हणेल की कुठलंही काम करताना सर्व कशाचं नाटक करता येतं, पण पैशाचं नाटक करता येत नाही। आणि कुठलीही संस्था चालवायची असेल आणि सामाजिक संस्था असेल तर ते जनतेच्या असलेल्या डोनेशनद्वाराच ती चालते। अनेकांनी आर्थिक मदत केली आहेत, काही करतायत, जाहिरातींच्या माध्यमातून करतायत, परंतु अजूनही ज्या काही लोकांना असं वाटतं की आपण या योग्य अशा या कार्यक्रमाला आपण देखील खारीचा वाटा उचलावा आणि थोडीफार मदत करावी जर आपल्याला असं वाटत असेल तर कृपया आपण आमच्या या वसंत व्याख्यानमालेचे जे सर्व पदाधिकारी आहेत यांच्याशी संपर्क साधून आपण देणगी देऊ शकतात। देणगीदारांचं आम्ही पुनश्च एकवार स्वागत करू आणि मी पुनश्च एकवार सर्व उपस्थितांना धन्यवाद देतो आणि अविनाशजीला विनंती करतो की पुढील कार्यक्रमाला आपण प्रारंभ करावा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी आजचे आपले स्वर्गीय वसंतरावजी पवार स्मृती व्याख्यान आहे। मी यांना विनंती करतो की आपण चित्रफित लावावी। प्रतिमापूजन करण्यासाठी मी वक्त्यांना आणि खैरनार काकांना विनंती करतो की आपण प्रतिमापूजन करावे। स्वर्गीय वसंतरावजी पवार यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मी चित्रफित लावण्याची विनंती करतो। डॉक्टर वसंतराव पवार एक धुरंधर राजकारणी, एक प्रयोगशील शिक्षणतज्ञ, साहित्यप्रेमी, कुशल शल्यविशारद, उत्तम क्रीडापटू, कार्यक्षम बँकर, सच्चा दिलदार मित्र, रसिक कलावंत असं बहुआयामी चैतन्यदायी व्यक्तिमत्व अर्थात डॉक्टर वसंतराव पवार। त्यांनी आमदारपद, खासदारपदही भूषवलं। जनतेचे अनेक प्रश्न अभ्यासपूर्वक विधानसभा आणि लोकसभेत मांडले आणि मार्गी लावले। गोदावरी अर्बन बँकेचे ते संस्थापक आणि माजी अध्यक्ष, मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस असताना त्यांनी संस्थेचा विस्तार, संस्थेची 50हून अधिक महाविद्यालयं, 200हून अधिक शाळा,
हे त्यांनीच प्रयत्नपूर्वक केलेल्या कष्टांचं फलदायित्व. नाशिकचं मेडिकल कॉलेज ही देखील त्यांचीच देणगी. 78वं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे त्यांच्याच नेतृत्वाखाली मविप्रनं नाशिकला संपन्न केलं आणि त्याच्या उत्तम संयोजनानं ते अविस्मरणीय ठरलं. मेडिकल काउन्सिलचे ते कार्यकारिणी सदस्यही होते. अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं गेलं. डॉक्टर BC रॉय हा राष्ट्रीय पातळीवरचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला. विविध क्षेत्रात आपल्या कार्यातल्या विशेषत्वानं हा वसंत सदैव बहरतच राहिला. स्वर्गीय डॉक्टर वसंतराव पवार यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं श्रद्धाशील नमस्कार. KK वाघ युनिव्हर्सल स्कूलचे DGP नगर येथील विद्यार्थी, मी सर्वांना विनंती करतो की आपण स्टेजवर येऊन आपला सांस्कृतिक कार्यक्रम आहे एक तू ही भरोसा एक तू ही सहारा या गीतावर आपण आपले नृत्य
खूपच छान. सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण स्टेजच्या डाव्या बाजूला थांबावे. आजचे आपले वक्ते श्रीयुत सचिन बिरारी यांचे स्वागत श्रीयुत वसंतराव खैरनार काका यांनी करावे अशी मी काकांना विनंती करतो. तुम्ही पण थांबा मध्ये. मी के वाघ युनिव्हर्सल स्कूलचे श्रीयुत सागरजी बोरसे आणि प्राध्यापिका चित्रा नरवडे मॅडम यांना विनंती करतो की आपण वरती यावे, आपण स्टेजवर यावे. प्राध्यापिका चित्रा नरवडे मॅडम आणि सागर बोरसे सर यांचा सत्कार आजचे वक्ते श्रीयुत सचिन बिरारी सर यांनी करावा अशी विनंती. आणि रोजच्या प्रमाणे आपण प्रातिनिधिक स्वरूपात 2 मुलींचाही आपण सत्कार करतो, 2 विद्यार्थ्यांचा. खूपच छान नृत्य झालंय आजचं. सर्व मुलांचं आणि नृत्य दिग्दर्शक श्रीयुत सागर बोरसे सर आणि चित्रा नरवडे मॅडम यांचा मनपूर्वक आभार. धन्यवाद मॅडम. शताब्दी वर्षानिमित्त आपण माजी पदाधिकाऱ्यांचा तसेच माजी पदाधिकाऱ्यांच्या वारसांचा आपण सत्कार करतो. तर मी व्याख्यानमालेचे माजी उपाध्यक्ष कैलासवासी खासदार मुरलीधरजी माने यांचे बंधू ॲडव्होकेट श्रीधरजी माने सर यांना आत्ताच आपल्या स्टेजवर अमृताताई पवार यांचं आगमन झाले, तर सर्वांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करावे. अमृताताई आलेल्या आहेत. आपण आता माने काकांचा सत्कार आणि अमृताताईंचाही सत्कार करूया. तर हो, मी बिरारी सरांना विनंती करतो की आपण माने काकांचा सत्कार करावा. माजी सरचिटणीस कैलासवासी शंकरराव बर्वे यांचे ज्येष्ठ चिरंजीव अमोल बर्वे, कार्यकारी मंडळाचे माजी सदस्य कैलासवासी सुरेश हरकुट यांचे पुत्र श्रीयुत चंदू हरकुट यांनी स्टेजवर यावे. माजी पदाधिकारी कैलासवासी श्रीकृष्ण शिरोडे यांचे पुत्र श्रीयुत राजेश शिरोडे यांनीही स्टेजवर यावे. वसंत व्याख्यानमालेचे माजी पदाधिकारी चंद्रकांत भाई शहा यांचे नातू आयुष संदीप शहा यांनीही स्टेजवर यावे. धन्यवाद सर. अमोल बर्वे आलेले आहेत. अमोल बर्वे या.
सुरुवातीलाच आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतो. तर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी संस्थेचे सदस्य श्रीयुत विजय काकड यांना विनंती करतो की आपण यावे. नमस्कार. वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षातील आजच्या चौथ्या पुष्पात उपस्थित सर्व श्रोत्यावर्गांचे व प्रमुख पाहुण्यांचे मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी वसंत व्याख्यानमालेच्या चौथ्या पुष्पात जेनरिक औषधावर तज्ज्ञ असलेले श्री सन्मान्य रवींद्रजी बिरारी हे वसंत व्याख्यानमालेच्या विनंतीला मानून या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाच्या प्रायोजिका सौ पवारताई यांचं मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे ज्योती स्टोरचे संचालक सन्माननीय वसंतरावजी खरनार सर, सन्माननीय हिरालाल काका परदेशी, त्याचप्रमाणे वसंत व्याख्यानमालेचे जे आजी माजी पदाधिकारी होऊन गेले त्यांचे वारसदार या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील सन्माननीय श्रीधरजी मानेसाहेब, त्याचप्रमाणे अमोलजी बर्वे याही ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिले. त्यांचं मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि सर्व श्रोत्यावर्गाचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद विजू. मी आजचे आपले पाहुणे आपले वक्ते श्रीयुत सचिन बिरारी यांच्या परिचयाची चित्रफीत लावण्याची विनंती करतो. सचिन सुधाकर बिरारी हे एक विपणक, समुपदेशक, सल्लागार, उद्योजक, फार्माप्रेन्यर, वक्ता आणि मुख्य म्हणजे जेनेरिक औषधांमधले तज्ज्ञ आहेत. त्यांना 22 वर्षांचा औषध निर्माणशास्त्र क्षेत्रातला उत्तम अनुभव असल्यानं ते सध्या जेनरी लाईफ प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक संचालक म्हणून कार्यरत आहेत. सचिन बिरारी हे त्यांच्या कंपनीमार्फत महाराष्ट्रात स्वस्त औषधी केंद्र या नावानं औषध दुकानांची साखळी चालवतात. यामुळं सामान्य माणसाला सुयोग्य औषधं योग्य दरात मिळतात. त्यामुळं त्याची पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत होते. सचिनजी बिरारी यांनी बी फार्मसीची पदवी प्राप्त केल्यानंतर MBA मार्केटिंग केलं. तसंच त्यांचा औषध निर्माणशास्त्र कार्यक्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. ते अलेम्बिक लिमिटेडचे डिव्हिजन हेड आणि मार्केटिंग मॅनेजर होते. त्याआधी ते ल्युपिन लिमिटेडमध्ये ग्रुप प्रॉडक्ट मॅनेजर आणि जर्मन रेमेडीजमध्ये प्रॉडक्ट एक्झिक्युटिव्ह होते. ते UGC तसंच नेटसेट परीक्षा उत्तीर्ण आहेत आणि विशेष म्हणजे जेनेरिक औषधं या विषयात ते PhD मार्केटिंग करतायत. साहजिकच विविध फार्मसी इन्स्टिट्यूट्स आणि व्यवस्थापन इन्स्टिट्यूट्स याबरोबर ते संलग्न आहेत. हे कार्य सांभाळून देखील व्हिजिटिंग फॅकल्टी, परीक्षक यासारख्या जबाबदाऱ्या ते उत्तम रीतीनं पार पाडतायत. याचबरोबर विविध व्यासपीठांवर जसं की TV, रेडिओ, YouTube, फेसबुक यावर ते जेनेरिक औषधं या विषयावर मार्गदर्शन, समुपदेशन आणि प्रशिक्षणही देतात. वसंत व्याख्यानमाला नाशिक शताब्दी वर्ष सन्माननीय आणि महान असं व्यासपीठ. प्रथम मी त्याला वंदन करतो. ही संधी जेनेरिक औषधे नाण्याची दुसरी बाजू या विषयावर बोलण्याची जी संधी आणि सन्मान ज्यांनी मला दिला, वसंत व्याख्यानमाला नाशिकचे अध्यक्ष श्री श्रीकांतजी बेनी यांचे पण मी मनपूर्वक आभार मानतो की अशा या 100 years ऑफ लिगसी, ज्याला 100 वर्षाची परंपरा लाभली, अशा व्यासपीठावर त्यांनी बोलवलं आणि सर्वसामान्यांपर्यंत जेनेरिक मेडिसिनचा म्हणजे जेनेरिक औषधांबद्दलचा जो काही थॉट आहे किंवा जो काही विचार आहे की जी काय फॅक्ट आहे ते शेअर करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर वसंत व्याख्यानमाला नाशिक येथील पदाधिकारी यांचासुद्धा मी आभारी आहे. इवन आजच्या व्याख्यानाचे स्पॉन्सरर्स जे स्वर्गीय डॉक्टर वसंतरावजी पवार यांच्या स्नुषा पण इथं, यांची कन्या पण इथे आल्या आहेत, अमृताजी पवार, ह्या सर्वांचे पण मी आभार मानतो. आणि त्यातल्या त्यात आपले फोटोग्राफर बंधू आणि लाईव्ह टेलिकास्ट करणारे सगळी मंडळी आहे, त्यांचे पण मी सर्वप्रथम आभार मानतो. त्याचबरोबर
पलीकडे स्क्रीन बघण्यासाठी बसलेले आहेत सूरजजी, त्यांचं पण आभार आहे. आणि इकडे किरणजी आहेत, हू इज गोइंग टू टेक केअर ऑफ ऑडिओ, मी त्यांचेसुद्धा आभार मानतो. मंडळी, सर्वसामान्यांचं आज जे लाईफ आहे, म्हणजे इफ यू गो टॉक अबाउट कुठल्याही आपण क्षेत्रात जाओ, कुठल्याही देशात जाओ किंवा कुठल्याही राज्यात जाओ, आपल्या सर्वसामान्यांचं लाईफ जे आहे ते 3 एम म्हणजे मला अल्फाबेटिकली एम म्हणायचं आहे, 3 एम्सवर फार डिपेंड आहे. तर कुठले ते एम आहे आपण बघूया. फर्स्ट एम इज मनी. मनी म्हणजे पैसा. मनी नाही तो कुछ भी नाही आहे, आजकाल सगळेच म्हणतात. सो फर्स्ट एम इज मनी, म्हणजे पैसा, ज्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. दुसरा एम साहजिकच सगळ्यांनाच माहिती आहे आणि गेल्या काही वर्षांपासून तो तर अगदी तळागाळापर्यंत आणि अक्षरशः तो लहान मुलांपर्यंत पोहोचला आहे. तो आपला आवडता किंवा नावडता म्हणा, ज्याला आपण मोबाईल म्हणतो, दॅट इज द सेकंड एम, मोबाईल, ज्याच्याशिवाय आपलं खरंच लाईफ राहू शकत नाही, आपण खरंच जगू शकत नाही अशी परिस्थिती झाली आहे. आणि तिसरा एम, जो आपल्याला आवडो किंवा न आवडो, कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये तो येतोच, आणि तो आहे एम फॉर मेडिसिन. खरं पाहता मेडिसिन हा विषय इटसेल्फ इज अ व्हेरी क्रिटिकल सब्जेक्ट किंवा क्लिष्ट विषय ज्याला आपण असं म्हणू शकतो. आणि आज तर इथे मी जेनरिक औषधे किंवा जेनरिक मेडिसिनवर बोलायला आलो आहे. हा क्लिष्ट विषय काय, ॲझ्युम करा की आपला एक ग्रुप आहे आणि ते आपण 5-10 मित्रमंडळी आहोत आणि आपण डिस्कस करतो, अरे आज ना मैंने प्यार किया लागला होता आणि आम्ही तिथे गेलो होतो. सपोज हा विषय काय आहे, सलमान खान आणि भाग्यश्रीचा मैंने प्यार किया हा टॉपिक आहे. आणि तो डिस्कशन करताना हे जे काही आपली 5-10 मित्रमंडळी आहे, त्यापैकी ॲटलिस्ट 9 मित्र तरी त्याच्यामध्ये सहभाग घेतात. अरे हा तो होता, अरे हे गाणं होतं, अरे हा संगीतकार होता, हा दिग्दर्शक होता. पण जर आपण असं म्हटलं की अपचन हा विषय आहे, त्याबद्दल बोलूया, तर बट नॅचरली त्या 10 पैकी हार्डली एखादा व्यक्तीच त्याच्यावर बोलायचा विचार करेल, कारण की विषय क्लिष्ट आहे. आणि मग तो समजून सांगताना पण तो जर सोप्या भाषेत समजून सांगता आलं तर ऐकणाऱ्यांना पण ते आवडत असतं. तर साहजिकच आहे, जनरिकबद्दल आज अनफॉर्च्युनेटली किंवा दुर्दैवाने म्हणा, भारतामध्ये तेवढा प्रचार आणि प्रसार झाला नाही आहे. आणि त्याच कारणाने अनफॉर्च्युनेटली पीपल आर रिअली नॉट अवेअर अबाउट इट. त्याचा जनजागृती झाली नाही आहे, त्यामुळे तळागाळापर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत त्याची माहिती ही गेलीच नाही आहे. सर्वप्रथम जे 3 वर्षापूर्वी सर्वांनी अनुभवलं, म्हणजे नॉट आपण इथे बसलो आहोत इथे नाही आहे, म्हणजे फक्त नाशिककर नाही आहे, तर इव्हन ग्लोबली एक जी मोठी वेव्ह आली होती, ज्याला कोरोनाची लाट असं म्हणतात, त्यामध्ये औषधाअभावी जे कोणी आपले नातेवाईक किंवा जे कोणी व्यक्ती गेले असतील, प्रथमतः आपण त्यांना श्रद्धांजली वाहतो मी. आणि खरंच तो काळ फार भयानक होता. कोरोनाची वेळ जी लाट होती ती खरोखर हॉरिबल होती, प्रत्येकाने अनुभवलं आहे. फक्त इथेच नाही तर ती ग्लोबली ती वेव्ह होती आणि त्या वेव्हमध्ये खूप काही शिकायला पण भेटलं आहे. तर अशा या कोरोनामध्ये इव्हन आमचे नाशिकचे जे कोणी केमिस्ट बांधव असेल त्यांनी सुद्धा खूप सेवा दिली. इव्हन डॉक्टर मंडळींनी पण खूप समाजसेवा केली आहे, त्यांचे पण मी आभार मानतो. कोरोनाने जगायला शिकवलं. कोरोनाने ह्या क्लिष्ट विषयाला, ज्याला आपण म्हणतो मेडिसिन हा क्लिष्ट विषय, तो पण समजून, कारण की ज्यांना माहिती नाही ते सुद्धा बोलू लागले, अरे रेमडेसिवीर आहे का, ओ तुमच्याकडे अझिथ्रोमायसिन आहे का, ओ तुमच्याकडे डेफ्लेझोकॉट मिळेल का, PPE किट मिळतं का तुम्हाला, किंवा हँड सॅनिटायझर आहे का. सो अगदी म्हणजे शिक्षित असो अशिक्षित असो तरी पण सगळेजण ही जी संज्ञा आहे किंवा जे काही नावं आहेत ती घ्यायला सुरुवात केली होती. द कर्टेसीज बिकॉज ऑफ कोरोना. तर असा हा जो त्या काळचा जो ब्रँड म्हणणारा गोष्ट होता, आणि आता तो आपण जेनरिककडे बोलणार आहोत. तर जेनरिककडे बघूया. सो जेनरिक औषधं म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी एक छोटीशी PPS, मी जेनरिक औषधांबद्दल काय काय विविध काम केलेलं आहे त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि मग आपण नक्कीच पुढे बघूया. सूरजजी, हां.
धकाधकीच्या आयुष्यामधली जी सकाळ चालू होते ती सकाळ कशी चालू होते बघा, की सकाळी उठल्या उठल्या आपण वॉशरूममध्ये जातो आणि काय पहिली क्रिया करतो तर आपण टूथब्रश करत असतो, बरोबर. सो आपण म्हणजे पेस्ट करत असतो, आपण दात घासत असतो. सो दात घासण्याकरता आपण जो ब्रश वापरतो तो असतो पेप्सोडंटचा. मग आपण टूथपेस्ट घेतो, मग ती कदाचित क्लोजअप असू शकते किंवा पेप्सोडंट असू शकते किंवा अजून डाबर असू शकते. ते केल्यानंतर मग आता आपण आंघोळीला जातो. आंघोळ करताना मग जर पुरुष मंडळ असतील तर मग मॅकोमॅनसारखा सिंथॉल साबण येतो हातामध्ये, किंवा तेच जर स्त्रिया असतील तर मग लक्स वगैरे ह्या गोष्टी वापरल्या जातात. त्यानंतर मग शॅम्पू करताना सुद्धा विविध ब्रँड्स पुढे येत असतात. आंघोळ करून झाल्यानंतर मग कपडे घालतो, कपडे घालताना सुद्धा अरे मग रेमंड्स आहे, मग हे आहे ते घातले जातं. चहा पिताना मग ब्रुक बॉन्ड आहे, वाहताज आहे, म्हणजे अशा खूपशा गोष्टी घडत असतात. ते घडता मग आता बाहेर पडायचं, मग शूज घालायचे. मग शूज घालताना सुद्धा ॲक्शन, रिबॉक, नायके, सो असे विविध ब्रँड येतात. मग परत बाहेर पडताना सगळ्यात शेवटी तुम्ही तुमच्या वाहनाची चावी उचलता. मग तो इट कुड बी आयदर हिरो होंडा, मर्सिडीज किंवा बुलेट किंवा कुठली पण गोष्ट असू शकते. आणि मग तुम्ही ऑफिसला किंवा शाळेत किंवा कसे जात असतात. तर सांगायचं हे आहे की आजचं धकाधकीचं जे आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये ब्रँड 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 याने पूर्ण आपलं एंगॉज झालेलं लाईफ आहे. आणि अशा या वेळी कोणीतरी सचिन बिरारीजी येतात आणि ते म्हणतात नाही आज मात्र मी तुम्हाला जेनरिक औषधांबद्दल सांगणार आहे, राईट. की आपण कुठले घेतलं तर ब्रँड इज अ प्रेस्टिजियस. अरे मी काय वापरतो, अरे आय एम युझिंग राडो वॉच किंवा आय एम युझिंग दिस. आपण ते प्रेस्टिजियस ब्रँड म्हटलं की त्याला एक प्रतिष्ठा, प्रेस्टिज असं एक काय म्हणतात त्याच्या मागे कोलोक्विली इमिजिएटली ते येत असतं. आणि असं घडत असताना इथे मात्र आपण जाणून घेणार आहोत जेनरिक औषधं. तर चला तर मग बघूया जेनरिक औषधं म्हणजे काय. तर जेनरिक औषधं म्हणजे ब्रँडमधील जो काय ब्रँड आपल्याला लिहून दिला त्यामधील मूळ औषध, ज्याला आपण म्हणतो बेसिक इन्ग्रेडियंट किंवा ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट. एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर आपल्याला ताप आल्यावर आपण डॉक्टरांकडे जेव्हा जातो तेव्हा डॉक्टर आपल्याला चेक करून क्रोसिन नावाची टॅबलेट लिहून देतात. इट कुड बी अ टॅबलेट और इट कुड बी सस्पेन्शन और सिरप. तर क्रोसिन, ग्लॅक्सो नावाची कंपनी क्रोसिन हा ब्रँड मार्केट करत असतं आणि त्यातलं मूळ औषध जे आहे दॅट इज पॅरासिटामॉल. तर पॅरासिटामॉल तुम्ही जर हे औषध बघाल म्हणजे जे बेसिक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट किंवा जेनरिक ज्याला आपण म्हणतो ते जर तुम्ही बघाल तर बेसिकली पॅरासिटामॉलची कॅटेगरी आहे NSAID. इट्स अ NSAID, नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. आणि त्या ड्रगचं म्हणजे त्या औषधाचं काम आहे की आपल्याला झालेला ताप म्हणजे फिवर हा रिड्यूस करायचा. इट हॅज गॉट अँटी इन्फ्लेमेटरी, ॲनाल्जेसिक अँड अँटीपॅरेटिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे ताप आल्यावर तो कमी पण करायचा, अंग दुखत असेल तर ते पण थांबवायचं, अशी ॲक्टिव्हिटी आहे. पण मग आता होतं काय, आपण बघतोय जेनरिक औषधं म्हणजे काय. तर जेनरिक औषधं म्हणजे ब्रँडेड औषधांमधील मूळ औषध, ज्याला कदाचित ब्रँड नेम नसेल. म्हणजे जसं एक कंपनी ग्लॅक्सो कंपनी पॅरासिटामॉल म्हणून ते विकतो. मग पुढचा प्रश्न आहे तो मग जेनरिक औषधं आणि ब्रँडेड औषधं हे सारखीच असतात, सारखीच प्रभावी असतात का. तर येस, जेनरिक औषधं आणि ब्रँडेड औषधं ही सारखीच प्रभावी असतात. जेनरिक औषधांचा कलर, साईज, शेप म्हणजे रंग आणि आकार हा वेगळा असू शकतो, पण त्याचा प्रकार म्हणजे जसं टॅबलेट असेल तर तुम्हाला जेनरिकमध्ये टॅबलेटच मिळणार. कॅप्सूल असेल, सिरप असेल, सस्पेन्शन असेल, इंजेक्शन असेल तर ते त्याच्यातच मिळणार आहे. त्याची घेण्याची प्रोसेस म्हणजेच आपण आणि डोसेज म्हणजे आपण तो तोंडावाटे घेऊ शकतो की इंजेक्शन वाटे घेऊ शकतो. तर ह्याला जे म्हणतो आपण द डोसेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याचा डोस म्हणजे दिवसातून 3 वेळा घ्यायचा की 2 वेळा घ्यायचा की 1 वेळा घ्यायचा, हे सर्व सारखंच असतं, हे सगळं समान असतं. पण प्राईजमध्ये मात्र खूप मोठा फरक असतो. का फरक असतो आपण बघूया. साहजिकच आपल्याला वाटतं जेव्हा काही आपण म्हणतो ना जब सस्ता आहे तो मतलब अरे यार ये चायनावाला हो सकता है, आपल्याकडे लगेचच म्हणत आहेत अरे स्वस्त म्हटलं की अरे हे चायनावाला तर नाही ना. कारण की आपल्याला माहिती होतं आपण ब्रँड इतके महाग घेत होतो आणि मग ही प्राईस कमी कशी काय. सो द नेक्स्ट क्वेश्चन कम्स इन टू माइंड किंवा मनामध्ये असा एक प्रश्न येतो की हे जे काही जेनरिक मेडिसिन आहे ते गुणवत्तेप्रमाणे कसं काय आहे, म्हणजे ॲज कम्पेअर टू ब्रँड ते का स्वस्त आहे, वाय दे आर लेस. सो त्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की
औषध बनवणाऱ्या कंपन्या म्हणजे ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज काय करत असतात, औषध संशोधन करत असतात, ज्याला आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणत असतो. आणि असे विविध औषध संशोधन करताना ते काही 2 महिन्यात 5 महिन्यात होत नसतं. हे संशोधन करताना कंपन्यांना खूप मोठा खर्च येतो, कारण की ड्रग मॅन्युफॅक्चर करायचं म्हणजे पहिले तर संशोधन करायचं, ते बनवायचं, त्यानंतर त्याच्या क्लिनिकल ट्रायल्स घ्यायच्या, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. त्या सगळ्या ट्रायल्स पास झाल्यानंतर ही औषध बनवणारी कंपनी त्या औषधाचं लगेच पेटंट फॉर्म करून घेतं. पेटंट म्हणजे विक्रीचे हक्क, ज्याला आपण मार्केटिंग राईट्स म्हणू शकतो. आता पेटंट म्हटल्यावर तुमच्या मनात कधी प्रश्न येईल की जसं आपण लहानपणापासून शिकत आलो की थॉमस अल्वा एडिसन याने जे शोध लावले तर त्यांना ते लाईफ टाईम त्याचा पेटंट मिळालं आहे. हो, पण फार्मा इंडस्ट्रीमध्ये मात्र तसं नाही आहे. दे गेट द पेटंट फॉर लिमिटेड पिरियड. लिमिटेड पिरियड म्हणजे काय, काही कालावधी करता. आता हा कालावधी काय डिफाईन केलेला आहे, तर जे ड्रग या फार्मास्युटिकल कंपन्यांनी शोधून काढला आहे त्या ड्रगची म्हणजे त्या औषधाची नीड किती आहे. एक्झाम्पल द्यायचं राहिलं तर जर तो आजार म्हणजे त्या ड्रगने त्या औषधाने बरा होणारा आजार हा जर ओमनीपोटंट असेल, सगळीकडे पसरलेला असेल, म्हणजेच त्याची गरज ही सर्वत्र जगामध्ये आहे असं जर असेल तर त्याचं पेटंट फार कमी वेळेकरता त्या कंपनीला मिळत असतं. आणि विजावीज याच्याच अपोजिट किंवा याच्या विरुद्ध जर या ड्रगचा उपयोग हा कमी पॉप्युलेशन करता होतो आहे तर त्या ड्रगला लॉंग टाईम म्हणजे से 18 to 20 इयर्सचं पेटंट त्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला मिळत असतं. आणि बट नॅचरली ह्या ज्या ड्रग मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आहे, पेटंट मिळाल्यानंतर ही लोक त्या पेटंटचा फायदा घेणारच आहे, कारण की दे हॅव ऑलरेडी एन्कर्ड एक्सपेन्सेस. त्यांनी खूप एक्सपेन्सेस एन्कर्ड केले असतात, म्हणून प्रीमियम प्राईजला ते विकले जातात भारत. इट्स नॉट इन इंडिया, इट्स हॅपनिंग इन अब्रॉड ॲज वेल. सर्वत्र हेच असं घडत असतं. जोपर्यंत पेटंट आहे तोपर्यंत फक्त तोच मार्केट इयर ग्लोबली तुम्हाला मिळणार आहे. एक्झाम्पल लेटेस्ट घ्यायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रेमडेसिवीर. रेमडेसिवीर सारखं इंजेक्शनसुद्धा आताच पुढे आलं होतं, पण ग्लोबली जेव्हा इम्पॅक्ट झाला कोरोनाचा आणि असं कोणाला तरी वाटलं की हे औषध दिल्याने कदाचित तो कोरोना बरा होऊ शकतो आणि त्यामुळे सर्वत्र सगळे सांगितलं गेलं की नाही आता प्रत्येक कंट्रीमध्ये काही मॅन्युफॅक्चररला त्यांची परवानगी दिली गेली ओनली फॉर दॅट लिमिटेड पिरियड की तुम्ही ते बनवा आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, आणि त्या पद्धतीनेच ते पोहोचवलं गेलं. तो असे देर आर एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत की जिथे फार्मा कंपन्यांनी त्याचं रिसर्च अँड डेव्हलपमेंट केला आणि ते पेटंट संपेपर्यंत मोठ्या प्राईजला विकलं आणि पोस्ट पेटंट मग नंतर होतं काय, तुम्हाला माहिती असेल की फार्मा कंपनी म्हणजे फार्मा मार्केटिंग आणि आपण जे रोजच्या ॲड बघत असतो त्यामध्ये फार मोठा फरक आहे. फरक कसा आहे, आपण दिवाळी आली तर बॉलिवूडचे बादशाह आपण त्यांचे भरपूर ॲडव्हर्टाइजमेंट बघतो. म्हणजे कदाचित ते रंगाची ॲडव्हर्टाइजमेंट करायला येतात किंवा सिमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट करतात किंवा कुछ मीठा हो जाए या कॅडबरीची ॲडव्हर्टाइजमेंट करत असतात. सो दे आर द ब्रँड अँबॅसेडर अँड दे कॅन एन्डॉर्स द ब्रँड. तर FMCG मार्केटिंग म्हणालात किंवा दुसरे कन्व्हेन्शनल मार्केटिंग तुम्ही जर म्हणालात तर त्यामध्ये कुठली पण एक ब्रँड अँबॅसेडर घेऊन कंपनी त्या प्रोडक्टचं मार्केटिंग करता येऊ शकतं. पण आपण कधी असं बघितलं का की अमिताभ बच्चन जे आलेत आणि म्हणाले अरे अगर आपको दिल का दौरा पड रहा है तो आप ये टॅबलेट लीजिए, असं आपण कधीच बघितलं नाही आणि कसं होणार पण नाही. किंवा निरुपा राय जी सांगतात की नाही बाबा अमुक झालं तर तुम्ही पाय दुखल्यावर हे घ्या, असं होऊ शकत नाही. कारण की कन्व्हेन्शनल मार्केटिंग आणि फार्मा मार्केटिंगमध्ये हा मोठा फरक आहे की इथे फार्मास्युटिकल कंपन्या यांचा कन्झ्युमर आणि कस्टमर हा वेगळा असतो. फॉर एक्झाम्पल फार्मास्युटिकल कंपन्यांचे कस्टमर्स आर हुम दे आर द डॉक्टर्स अँड रिटेलर्स. म्हणजे एक फार्मसी औषध विक्रेता आणि डॉक्टर्स हे कस्टमर्स असतात, पण कन्झ्युमर मात्र पेशंट असतात. त्यामुळे नाही तर म्हणून आपल्याला कुठलीच ॲडव्हर्टाइजमेंट दिसत नाही की तुम्हाला हार्ट अटॅक आला असेल तर तुम्ही ही गोळी घ्या किंवा तुम्हाला हा त्रास असेल तर तुम्ही ही गोळी घ्या, असं कुठेही नसतं. आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं बिकॉज दे आर द वेल एज्युकेटेड पीपल, दे हॅव स्टडीड द मेडिसिन आणि दे कॅन चेक यू, दे कॅन डायग्नोज यू आणि त्याचं ते समुपदेशन केल्यानंतर दे डिसाईड की यांना काय झालेलं आहे किंवा ज्या पॅथलॅब टेस्ट केल्यानंतर ते सांगतात की या व्यक्तीला
हायपरटेन्शन झालं आहे, म्हणजे उच्च रक्तदाब झाला आहे आणि म्हणून त्याला या ड्रगची गरज आहे. मग बट नॅचरली म्हणून फार्मा कंपन्या काय करत असतात की त्या विकण्याकरता, म्हणजे त्यांचे प्रोडक्ट विकण्याकरता सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अपॉइंट केले जातात. मग आता काय होतं बघा, म्हणजे संशोधनाचा खर्च हा त्या कंपनीला आलेला आहे, त्यानंतर हेच प्रोडक्ट विकण्याकरता सुद्धा दे कॅनॉट गो अँड डायरेक्टली सेल इट टू द कन्झ्युमर्स ना, ते कन्झ्युमरपर्यंत डायरेक्टली पोहोचू शकत नाही. मग तिथे दे आर डिपेंडंट ऑन हुम, सो दे आर डिपेंडंट ऑन त्यांची सेल्स फोर्स, म्हणजे ज्याला आपण मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो. सो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हला त्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या ट्रेनिंग दिल्यानंतर ते सगळे मेडिसिन्स ते घेऊन डिटेलिंग करायला डॉक्टर्स चेंबरमध्ये जातात. सो हा एक सेल्स प्रमोशनल खर्च अजून ॲड होतो, जो ऑलरेडी आपण बघितला आहे. औषध संशोधनाचा म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा खर्च होता, आता हा पण खर्च पूर्ण झालेला आहे आणि हा खर्च ॲड होत होत म्हणून ब्रँड्सची प्राईस जी आहे ती जास्त असते. म्हणूनच ब्रँडेड मेडिसिन्स आर एक्सपेन्सिव्ह मेडिसिन विजावी. जर तुम्ही बघाल की जेनरिक मेडिसिन हे एकदा पेटंट जर संपलं ना, पेटंट संपल्यावर काय होतं की मग आता एनी कंपनी म्हणजे मी टू कंपनीज कॅन कम अहेड अँड दे कॅन डेफिनेटली रिप्रोड्यूस इट. तेच प्रोडक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं एक तुम्हाला सांगतो, आपल्याला जर न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर झाले असतील, म्हणजे आपण ज्याला म्हणतो की त्यामध्ये प्रीगॅबेलिन नावाचं औषध लिहून दिलं जातं. आता हे प्रीगॅबेलिन नावाचं औषध फायझर नावाच्या मोठ्या कंपनीने बनवलं आहे, म्हणजे संशोधन केलेलं आहे. फायझर नावाच्या कंपनीने लायरिका 75 नावाचा ब्रँड आणला आणि तो ब्रँड मार्केटमध्ये आज पण आहे. ओके, सो नाव लक्षात घ्या, फायझर नावाची कंपनी ज्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केला, ऑब्व्हियसली जोपर्यंत पेटंट होता तोपर्यंत प्रीमियम प्राईस त्यांनी त्याची घेतली. एकदा त्यांचा पेटंट संपला आणि नंतर काय झालं, तर नंतर इवन द अदर कंपनीज हॅव जम्प्ड इन, दुसऱ्या कंपन्या पण पुढे आल्या आणि तोच मॉलिक्यूल आता दुसऱ्या कंपन्यांनी त्याच्यावर काहीच खर्च केला नव्हता रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा. मग तो खर्च झाला नाही आहे, त्यामुळे त्यांना तो मोठा खर्च त्यांचा वाचला, त्यामुळे त्या कमी प्राईजमध्ये विकायला आजही मार्केटमध्ये आहेत. पण ह्या फायझर कंपनी म्हणजे ही जी कंपनी आहे, लॅरिका 75 म्हणजे प्रीगॅबेलिन नावाचं औषध, ते आज घडीला काहीतरी 884 रुपयाला 14 कॅप्सूल्स विकतात. सो लक्षात घ्या, अराउंड 65 रुपीज पर कॅप्सूल असं आपल्याला मिळू शकतं. त्याचबरोबर जर तुम्ही आज त्यांचं पेटंट संपलं आहे, इट्स बीन मोर दॅन 6 इयर्स त्यांचं पेटंट संपलं आहे, दुसऱ्या कंपन्यांनी सुद्धा प्रीगॅबेलिन नावाचं औषध बाजारात आणलं आणि दे आर ऑल्सो मार्केटिंग. पण आता मी तुम्हाला फरक दाखवतो आहे. एक इनोव्हेटर होता, एक ज्याने औषध संशोधन केलं होतं, ती कंपनी, त्यांचा मेडिसिनची प्राईस. त्याचबरोबर एक नॉन इनोव्हेटर म्हणजे मी टू कंपनी, आणि मी टू इज नॉट अ स्मॉल कंपनी, माइंड इट. तुम्हाला सांगतो ती छोटी कंपनी बिलकुल नाही आहे. कंपनीचं नाव आहे सन फार्मा. सन फार्मा हॅज ऑल्सो ब्रॉट इन द प्रीगॅबेलिन नावाचं औषध बाजारामध्ये. त्यांची 10 गोळ्यांची कॅप्सूल आहे, त्याची किंमत पेशंटला आहे 156 रुपये. सो मी तुम्हाला मगाशी एक्झाम्पल सांगितलं, लायरिका 75 कम्स टू यू ॲट 65 रुपीज, 65 रुपयाला ते पडतं. विजावीज सन फार्मा आज भारतातली नंबर 1 कंपनी आहे. दे आर ऑल्सो सेलिंग द प्रोडक्ट्स, पण त्याची किंमत आहे 15 रुपये पर कॅप्सूल येते. पिक्चर तो अभी बाकी आहे. आपण फक्त 2 ब्रँडचा डिफरन्स बघितला. जेनरिक्समध्ये तुम्ही बघाल तर काय फरक आहे. मगाशी मी सांगत होतो की जेनरिक्स मात्र इतकं महाग नसतं, ते फार फार स्वस्त मिळू शकतं. ह्याच प्रीगॅबेलिनचं जेनरिक्स जर तुम्ही कुठल्याही काय म्हणतात जेनरिक मेडिकल स्टोअरमध्ये घ्यायला गेलात तर आपल्याला हे प्रीगॅबेलिन नावाचं मेडिसिन 55 ते 60 रुपयाला 10 कॅप्सूल, म्हणजेच 5.5 ते 6 रुपयाला कॅप्सूल असं मिळू शकतं. सो मगाशी मी जे सांगितलं की स्वस्त म्हणजे खराब असं प्रत्येकाला वाटतं. ब्रँड म्हणजे प्रतिष्ठा, पण मग त्याच्याकरता यू हॅव टू पे लॉट ऑफ मनी. 65 रुपयाची कॅप्सूल म्हणजे ती घेण्याची प्रोसेस तीच आहे, त्याचा इफेक्ट पण तोच आहे, त्याचा साईड इफेक्टसुद्धा तोच आहे. पण तुम्ही जर बघाल किमतीमध्ये मात्र मोठा फरक आहे. सो असं काहीही नसतं की ते स्वस्त म्हणून खराब आहे. ते स्वस्त का आहे? बिकॉज त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा जेनरिक मेडिसिन्स डोंट हॅव टू डू एनी काइंड ऑफ मार्केटिंग. कुठल्याही प्रकारची मार्केटिंग न करता, कारण की पेटंट ऑफ झालं आहे म्हणजे कुठलीही फार्मा कंपनी ते बनवू शकते, कारण की त्याचा तो जो फॉर्म्युला आपण म्हणतो, बेसिक ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट ज्याला म्हणतो, दॅट इज नाऊ ओपन टू द मार्केट. आणि त्यामुळे सेकंड गोष्ट, त्यांना कुठल्याही प्रकारचा हा जो सेल्सचा एक्सपेन्सेस आहे, फील्ड फोर्सचा, प्रमोशनचा, कारण की अनफॉर्च्युनेटली माझे सगळे मित्रमंडळीसुद्धा डॉक्टर्स आहेत
आणि हाताच्या सगळे बोटं सारखे नाही आहेत, देर आर गुड बॅड ऑल्सो, बट इट इज असोसिएटेड विथ, बिकॉज मी 16.5 वर्ष एका मोठ्या कंपनीत 3 मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या मोठ्या पदावर काम केले आहेत. सो वी नो दॅट की कुठल्याही कॉर्पोरेटमध्ये गंदा आहे पर धंदा आहे असं असतं ते. आणि दे आर डुईंग दिस काइंड ऑफ थिंग की सेल्स प्रमोशन करता पिनपासून म्हणजे स्पेनपर्यंतचा खर्च केला जातो. मग आता हा खर्च कुठून काढणार? हा खर्च ऑब्व्हियसली त्या प्रोडक्टच्या प्राईजमधूनच निघत असतो. आणि दॅट्स द रिझन द प्रायझेस ऑफ द ब्रँडेड मेडिसिन्स आर एक्सपेन्सिव्ह. आणि म्हणूनच ब्रँडेड मेडिसिन हे एक्सपेन्सिव्ह असतात विजा विथ जेनरिक मेडिसिन. मग अशी मी तुम्हाला सांगितलं 65 रुपये एक मोठा ब्रँड जो संशोधन केलेला होता, पेटंट ऑफ झाल्यानंतर दुसऱ्या कंपन्यांनी तोच 15 रुपयाला आणला आणि त्याच प्रोडक्टचं जेनरिक मेडिसिनसुद्धा आलं. मग आता प्रश्न येतो की हे आपण इथलेच बोलतो आहे, ॲक्च्युली जेनरिक मेडिसिनचं खरंच का कुठे कुठे काय हे विकले जातं किंवा ग्लोबली बघितलं तर काय होतं? तर मला सांगताना तुम्हाला फार आनंद वाटतोय की इफ यू कुड सी ग्लोबली कॅनडासारख्या प्रगत देशामध्ये 72% प्रिस्क्रिप्शन जे आहे हे जेनेरिक स्वरूपातच लिहून दिले जातात. तुम्ही जर कधी FDA म्हणजे अन्न व औषध प्रशासन ज्याला आपण म्हणतो, तर ग्लोबली US FDA म्हणजे अमेरिकेचं अन्न व औषध प्रशासनाला एक मोठं स्टँडर्ड आहे. म्हणजे जर कुठल्याही काय म्हणतात कुठल्याही देशामध्ये जर तुम्हाला एंट्री करायचं असेल किंवा तुम्हाला जर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट हा चांगल्या क्वालिटीचा दाखवायचा असेल तर तुम्हाला US FDA अप्रुव्हल प्लांटमध्ये ते केलं तर तुम्ही ते चांगलं करतात, कारण की त्यांचा जो प्रोटोकॉल आहे तो स्ट्रिंजंट असल्यामुळे ते तुम्ही जर फॉलोअप केला तरच तो तुम्ही घेऊ शकतात. तर US FDAची मी जी गोष्ट करतो, तुम्ही जर US FDAच्या वेबसाईटवर 4 वर्षापूर्वी म्हणजे 2019ला व्हिजिट केली असते किंवा 17ला व्हिजिट केली असतं, तुम्हाला दिसलं असतं इट सेज दॅट 7 out of 10 प्रिस्क्रिप्शन आर बीन प्रिस्क्राईब्ड इन जेनरिक फॉर्म. म्हणजे 10 पैकी 7 प्रिस्क्रिप्शन हे अमेरिकेमध्ये त्या काळी जेनरिक स्वरूपात लिहून दिली जात होती. तुम्ही जर आत्ता लेटेस्ट बघाल तो 7चा 8 झाला आहे आणि लेटेस्ट इफ यू कुड ब्राउज इट सेज दॅट 9 out of 10 प्रिस्क्रिप्शन आर बीन प्रिस्क्राईब्ड इन जेनरिक फॉर्म. म्हणजे 10 पैकी 9 प्रिस्क्रिप्शन हे अमेरिकेमध्ये जेनेरिक स्वरूपातच लिहून दिली जातात. आता जेनेरिक स्वरूपात म्हणजे काय? जसं मगाशी आपण सुरुवातच केली होती की जर ताप आला असेल तर आपल्याला क्रोसिन लिहून दिलं जातं. ॲक्च्युली जेनेरिक म्हणजे काय तर त्याचं मूळ औषध म्हणजेच ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट पॅरासिटामॉल. तर अमेरिकेसारख्या मोठ्या बलाढ्य आणि प्रगत देशात 10 पैकी 9 प्रिस्क्रिप्शन ही जेनेरिक स्वरूपात लिहून दिली जातात. मग आता भारतात काय आहे आपण बघूया. म्हणजे आपण डेव्हलप्ड कंट्रीमध्ये तर बघितलं ऑलरेडी की काय घडतं आहे तिथे 72% 90%. लेट अस कम बॅक टू इंडिया. भारतामध्ये जेव्हा आपण बघतोय की काय आहे MCI म्हणजे मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया ही जी रेग्युलेटरी बॉडी आहे इंडियन मेडिकल असोसिएशनवर, तर त्यांच्या इथोजमध्ये म्हणजे इथोज इयर बॅक 1995मध्ये किंवा 2005च्या गाईडलाईनमध्ये असं त्यांच्याकडे मेन्शन केलं होतं की एव्हरी फिजिशियन ॲज पर ॲज पॉसिबल प्रिस्क्राईब ड्रग इन अ जेनरिक नेम. म्हणजे MCI ज्याला आपण अंकुश म्हणतो की जे अंकुश बॉडी आहे किंवा रेग्युलेटरी बॉडी ऑन इंडियन मेडिकल असोसिएशन, त्यांनीसुद्धा त्यांच्या इथोजमध्ये लिहिलेलं होतं की प्रत्येक चिकित्सकाने शक्य झाल्यास जेनरिक मेडिसिन लिहून द्यावा. आता बघा कायद्याची पळवाट होती ही. ॲज पर ॲज पॉसिबल शक्य झाल्यास जेनरिक मेडिसिन लिहून द्यायचा. ही जी MCIची गाईडलाईन आहे विच इज बीन चेंज्ड 26 जुलै 2016 रोजी जेव्हा पार्लमेंटमध्ये मीटिंग झाली त्यावेळेसचे केमिकल फर्टिलायझर आणि फार्मास्युटिकल मिनिस्टर मिस्टर अनंत कुमार होते. अनंत कुमारांनी सांगितलं की ही जी MCI गाईडलाईन आहे दॅट शुड बी चेंज, ती चेंज करायलाच पाहिजे. ते ॲज पर ॲज पॉसिबल म्हणजे शक्य झाल्यास नको, इट शुड बी मेक इट ॲज नाऊ मॅन्डेटरी. आणि म्हणून 29 जुलैचे 2016चे जर तुम्ही पेपर वाचलेत, कुठलाही पेपर घेतलात तर त्याच्यात तुम्हाला हेच दिसेल की आता जेनरिक औषधं लिहून देणे हे बंधनकारक झालं आहे असं डॉक्टरांना लिहून आलं आहे. आणि त्याचं ज्याला आपण गॅझेट नोटिफिकेशन म्हणतो 21 सप्टेंबर 2016 रोजी त्याचं गॅझेट नोटिफिकेशन झालं. आणि त्या गॅझेट नोटिफिकेशनमध्ये हा जो MCI गाईडलाईनचा जो इथॉज होता रेग्युलेटरी बॉडीने जो दिला तो चेंज करण्यात आला. नाऊ द न्यू इथॉज किंवा न्यू लॉ असा म्हणतो की
every physician should prescribe drug with a generic name legibly आणि प्रिफरेबली इन कॅपिटल लेटर्स. म्हणजे काय, प्रत्येक चिकित्सकाने औषध लिहून देताना ते जेनरिक स्वरूपात लिहून द्यायचं. प्रिफरेबली तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये ते लिहा आणि ऑफकोर्स सुवाच्य अक्षर असलं तर बरं असं पण त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. आता बघा, हा कायदा झालेला आहे, बट अनफॉर्च्युनेटली याचं संपूर्णपणे इम्प्लिमेंटेशन अजून बाकी आहे. इफ यू कुड गो बॅक, तुम्ही जर 2008मध्ये गेलात तर तुम्हाला दिसेल मग भारतात मोठी चळवळ किंवा असं कोणी का बोललं नाही. जर अमेरिकेसारख्या देशांमध्ये हे अगदी 90% होऊ शकतं, कॅनडासारख्या देशामध्ये जर 72% होऊ शकतं, मग भारतामध्ये का नाही? भारतामध्ये सुद्धा जेनरिकवर प्रयत्न केलेच गेले 2008पासून. म्हणजे 2008ला इट वॉज आय थिंक काँग्रेस गव्हर्नमेंट वॉज देअर आणि त्यांचा एक मोठा इनिशिएटिव्ह होता. BPPI, ब्युरो ऑफ फार्मा पब्लिक सेक्टर युनिट ऑफ इंडिया यांनी एक योजना चालू केली होती. त्या योजनेचं नाव होतं जनऔषधी योजना. कधी चालू झाली होती बघा, 2008मध्ये. आणि आय थिंक 2014-16मध्ये जेव्हा द न्यू गव्हर्नमेंट कम इन, जिथे आजचे आदरणीय आपले सगळ्यांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी नवीन काही न चालू करता, न्यू इनिशिएटिव्ह न घेता तोच इनिशिएटिव्ह पुढे घेतला आणि त्याचं फक्त नाव चेंज करून भारतीय जनऔषधी योजना असं त्या योजनेला करून भारतामध्ये विविध ठिकाणी ते असे मोर दॅन 10,000 जनऔषधी केंद्र त्यांनी चालू केलेली आहेत. सो दे आर ट्राईंग टू रीच टू मॅक्सिमम पीपल सो दॅट मासेसपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांना पोचता येईल याचा त्यांनी विचार केला आणि ही इज बिन डुईंग इट. सो माझं म्हणणं एकच आहे की ब्रँड घेतला तर चांगला आहे आणि जेनरिक घेतला तर नाही, असे ह्याबद्दल खूप लोकांच्या मनात संभ्रम आहेत किंवा ज्याला आपण मिथ्स आणि फॅक्ट आपण म्हणू शकतो. सो देर आर लॉट्स ऑफ मिथ्स किंवा गैरसमज ज्याला आपण म्हणतो. सो वन ऑफ द मिथ इज दिस फर्स्ट की जेनरिक औषधं हे सुरक्षित नसतात. का? कारण की XYZने सांगितलेलं आहे. आता XYZचं काय क्वालिफिकेशन आहे, सॉरी आय डोंट नो, पण मग त्यांनी काहीतरी सांगितलं आहे की ते सुरक्षित नसतात. बट तसं नाही आहे. द फॅक्ट सेज दॅट, म्हणजे ज्याला आपण सत्यता काय म्हणतो, सत्यता असं सांगतं की जेनरिक मेडिसिनमध्ये एक्झॅक्टली ब्रँडेड औषधातली सेम कंटेंट, सेम मात्रा वापरली जाते. त्याचा कलर, साईज, शेप वेगळा असू शकतो, पण त्याची घेण्याची प्रोसेस, प्रक्रिया, त्याचा इफेक्ट आणि साईड इफेक्ट हा सारखाच असतो. दुसरा एक मोठा मीथ असतो लोकांच्या मनामध्ये आणि तो आहे की जेनरिक मेडिसिन घेतली ना तर इफेक्ट लगेच येत नाही. इट टेक्स लॉंग टाईम टू ॲक्ट इन द बॉडी. का? म्हणजे ते कुठेतरी काहीतरी चुकीचं सांगितलं गेलं आहे, बट असं नाहीच आहे. कारण फार्मसीच्या शिक्षणामध्ये किंवा मेडिकलच्या, म्हणजे ज्याला आपण MBBS किंवा तुम्ही कुठलेही तत्सम डॉक्टर की म्हणा, त्यामध्ये फार्मेकोलॉजी नावाचा एक सब्जेक्ट शिकवला जातो. फार्मेकोलॉजी म्हणजे ज्यामध्ये ड्रग बॉडीवर कसं ॲक्ट करणार आणि त्याला बॉडी कसा रिस्पॉन्स करणार आहे हे शिकवले जातं. सो फार्माकोकायनेटिक्स आणि डायनॅमिक्स, ज्यामध्ये औषध घेतल्यानंतर ते कुठून पास होतं, त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं होतं, डिझोल्युशन कसं होतं आणि त्याचा इफेक्ट कसा होतो हे व्यवस्थितपणे सांगितलं जातं. त्यामुळे पॅरासेटामॉल तुम्ही क्रोसिन नावाने विकलं तर तुम्हाला किंवा घेतलं तर तुम्हाला चटकन इफेक्ट होईल असं नाही आहे, किंवा तुम्ही कॅल्पॉल नावाने घेतलं तर त्याचा चटकन इफेक्ट होईल असं पण नाही आहे. कारण पॅरासेटामॉलचे ज्या आपण बेसिक प्रॉपर्टीज म्हणतो, ज्याला मूलभूत आपण त्यांचे कॅरेक्टरिस्टिक म्हणतो, दे आर नॉट गोइंग टू चेंज. सो ब्रँड इज डेफिनेटली नॉट गोइंग टू चेंज युअर लाईफ व्हेन इट कम्स टू मेडिसिन्स. कारण तुम्ही ते पॅरासेटामॉल घेणार असाल, त्याची ऑनसेट ऑफ ॲक्शन म्हणजे त्याची प्रोसेस चालू करण्याची जी वेळ आहे, त्याला ऑनसेट ऑफ ॲक्शन म्हणतो, इट विल ऑल्सो नॉट चेंज अंटिल अनलेस तुम्ही ते प्रोलॉंग रिलीज बनवलं आहे किंवा सस्टेन रिलीज बनवलं आहे. गंमत अशी आहे बघा, फार्मास्युटिकल कंपनी पॅरासेटामॉल नावाचं एक औषध आहे आणि ते क्रोसिन नावाने विकतं. त्या कंपनीचं नाव आहे ग्लॅक्सो. आणि अजून एक कंपनी, एक मोठा ब्रँड मार्केटमध्ये आहे ज्याचं नाव आहे कॅल्पॉल. कॅल्पॉलमध्ये पण ॲक्च्युली पॅरासेटामॉलच आहे. पण आता हे दोघेही ब्रँड जे आहेत ना ते एकाच कंपनीचे आहेत, दॅट इज कॉल्ड ॲज ग्लॅक्सो. नाव ग्लॅक्सो, विचार करा, पॅरासेटामॉल नावासारख्या DPCO प्रोडक्टमध्ये सुद्धा एवढा मोठा मार्केट शेअर दे आर ग्रॅबिंग ग्लोबली, कॅल्पॉल आणि क्रोसिन. मग आता काय, मग त्यामुळे तुम्ही कुठल्याही मंडळींना मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही असा विचार करू नका की मी
क्रोसिन घेतलं तरच ताप जाईल, किंवा मला टेल्मा 40 लिहून दिलं आहे डॉक्टरांनी, ते घेतलं म्हणजे माझा BP कमी होईल, असं नाही आहे. कारण की आपल्या बॉडीला लागणारी गरज आहे ती म्हणजे पॅरासिटामॉल, किंवा ती म्हणजे टेल्मा 40चं एक्झाम्पल द्यायचं झालं तर टेल्मिसर्टन, जे उच्च रक्तदाबामध्ये आपल्याला घ्यावं लागत असतं. तर हे जे म्हणून हा जो मोठा फरक आहे की जेनरिक मेडिसिन आणि हे, बऱ्यापैकी मंडळी आम्हाला विचारत असतात की सर आम्ही जर या पद्धतीने जर ह्याच्याऐवजी मात्र तिकडे भेटलं आम्हाला, पण तिथे भेटलं तर मग ते प्राईस कमी करतात, किंवा कोणी कोणी बऱ्यापैकी प्रश्न विचारतात, अहो सर आम्हाला सगळं कळालं, आम्ही 4 वेळा बघितलं आणि आम्ही आता शोधायला गेलोत, पण मग जेनरिक मेडिसिन म्हणजे कसं काय शोधावं, किंवा जेनरिक मेडिसिन म्हणजे ते कुठे मिळतं, हा एक मोठा प्रश्न बऱ्यापैकी येत असतो. तर जेनरिक मेडिसिन कुठे शोधावं म्हणाल तर कसं ओळखावं, तर ॲक्च्युली देर इज नथिंग लाईक मेन्शन लाईक की हे जेनरिक आहे आणि हे नॉन जेनरिक आहे. तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं तुम्ही जे काय औषध घेत असाल त्याच्यावर तुम्हाला बेसिकली काय गोष्टी दिसतात, तर तुम्हाला त्यातील जे मूळ औषध आहे म्हणजे जेनरिक आहे त्याचं मोठं नाव, ते सुद्धा 2.5 टाइम्स बिगर दॅन द ब्रँड नेम. म्हणजे त्याच्यात सुद्धा प्रोटोकॉल आहेत की तुम्ही ती स्ट्रीप छापताना किंवा तो जो काही बॉक्स असेल तोही छापताना जेनरिक औषध हे मोठ्या साईज फॉन्टमध्ये लिहिले गेलं पाहिजे, नॉट लेस दॅन 2.5 टाइम्स दॅन युअर ब्रँड नेम. तुमच्या ब्रँड नेमपेक्षा ते मोठ्या पद्धतीने नाही लिहिले गेलं पाहिजे, असं लिहिलेलं असतं ते. मग त्याच्यात जेनरिक नाव असेल त्याचं मात्रा असणार आहे, म्हणजे आपण म्हणतो ना फॉर एक्झाम्पल ॲम्लोडिपिन 5 मिलीग्राम 10 मिलीग्राम किंवा टेल्मासार्टन 20 मिलीग्राम 40 मिलीग्राम, आणि त्याचं कुठे बनलेलं, त्याची एक्सपायरी काय आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग डेट काय, हे सगळ्या गोष्टी लिहिली जातात. सिमिलरली जेनरिकमध्ये सुद्धा तसंच असतं. त्यामुळे हे जेनरिक आहे आणि हा ब्रँड आहे किंवा असं असलं म्हणजे जेनरिक आहे का, तर असं काही नाही आहे. तुम्ही पहिली तर सुरुवात होते की आपल्या सगळ्यांपासून सुरुवात होते की जेव्हा जेव्हा आपण आपल्या चिकित्सकाकडे जाणार किंवा आपण डॉक्टरांकडे जाणार आहोत, तर त्यांच्याकडे तुम्ही आग्रह धरा की सर मला जेनरिक मेडिसिन लिहून द्या. कारण की आज MCA गाईडलाईननी पण केलं आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला येस इट विल टेक सम ऑफ द इयर्स, कदाचित अजून काही वेळ लागेल. पण मग त्याचबरोबर असं पण होतं की काही डॉक्टरांचं खरंच म्हणणं असतं की नाही 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 मला जेनरिक लिहून द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण आय डोंट गॅरंटी त्याची कोण घेणार आहे, कारण की त्याचा कोणी मला मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह भेटायला येत नाही. मग ते कुठे बनलं काय बनलं, मग थोडक्यात काय होतं की मनात असा डाऊट येतो की जेनरिक मेडिसिन म्हणजे कमी प्रतीचे आहेत आणि ब्रँड म्हणजे जास्त आहे, किंवा मग हा मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह माझ्याकडे भेटायला येतो म्हणून त्याची प्राईस जास्त आहे आणि ह्याची प्राईस कमी आहे, असं काही आहे का, तर असं काहीच नाही. कारण FDA ज्याला अन्न व औषध प्रशासन आपण म्हणतो, त्याचा अंकुश पूर्ण फार्मा इंडस्ट्रीवर असतो. बिकॉज काय होतं, आपण एकदम छोटं एक्झाम्पल घेऊया की कोणी एखादा व्यक्ती म्हणतो की हे पाणी मी विकतोय, पाणी म्हणजे जेनरिक म्हणजेच कमोडिटी आहे. पण जेव्हा मी म्हणतो की नाही 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 हे बेनी साहेबांचं पाणी आहे किंवा हा ब्रँडला तिथे ब्रँडिंग होतं, मग त्या ब्रँडची कॉस्ट वाढते, मग ते त्याला स्टिकर लावायचं, मग त्याला 4 ठिकाणी डिस्प्ले करायचं, आपली कालिकाची यात्रा आहे किंवा असं एक मोठं व्यासपीठ आहे, मग तिथे मग हे सगळे एक्सपेन्सेस घडत जातात आणि म्हणून ब्रँडची कॉस्ट वाढत जाते. बेसिकली जर कुठल्याही माणसाने ते पाणी विकू शकतो, बिकॉज देर इज नथिंग रॉंग. बऱ्याचपैकी मंडळींना असं वाटतं की नाही 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 सर तुम्ही सांगता काय, जर मेन रोडवर खरेदी केली तर कमी पैशात भेटतं आणि जर मी CCMला गेलो, सिटी सेंटर मॉलला गेलो, तर मला जास्त कॉस्ट द्यावी लागते, कारण इथे लोकल विकले जातं आणि तिथे साधं विकले जातं. असं आहे का, तर तसं काहीच नाही आहे. ते कदाचित अदर कमोडिटीजमध्ये चालू शकतं, बट वेन इट कम्स टू ड्रग्ज, जेव्हा ते औषधांवर डिपेंड होतं, तर औषधांमध्ये असं बिलकुल नसतं. कारण FDA ज्याला अन्न व औषध प्रशासन म्हणतो, याचा अंकुश तुमची छोटी कंपनी असो की मोठी कंपनी असो यांच्यावर सारखाच असतो. आणि ते जर कॉम्प्लाय झालं, कारण की IPQC इन प्रोसेस क्वालिटी कंट्रोल ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, जी प्रत्येक प्रोडक्ट करता बॅच करता घेणं मॅन्डेटरी असतं आणि ते घेतलं तरच ती बॅच पास आउट होते आणि तरच आपल्यापर्यंत ती येऊ शकत असते, IPQC ज्याला आपण म्हणतो. सो ते न करता डायरेक्ट तुम्ही मार्केटमध्ये आणूच शकत नाही. आणि म्हणजे बऱ्यापैकी मंडळींना असं वाटतं नाही नाही मग आम्ही तर बघितलं इथे त्याचा छोटा कारखाना होता किंवा तो काय करत होता, असं नाही आहे. तुम्हाला एक छोटं एक्झाम्पल देतो. इवन तुम्हाला आपल्याला जर रिटेल आउटलेट म्हणजे औषधांचं ज्याला आपण फार्मसी म्हणतोय ते जरी चालू करायचं असेल ना, त्याच्याकरता मोठी स्ट्रिंजंट प्रोसेस आहे. 1 2 3 4 5 6 ह्या गोष्टींची पूर्तता तुमची केलेली आहे का,
म्हणजे तुमची 150 फूट जागा आहे का, ती ओन्ड आहे का, त्याचं तुम्ही 5 वर्षाचं लीज केलेलं आहे का, फार्मसी शिकलेला तिथे जॉबला आहे का, या सर्व गोष्टी बघितल्या जातात. तरच तुम्हाला त्या औषध विकण्याकरता परवानगी, म्हणजेच ड्रग लायसन्स ज्याला परवाना आपण म्हणतो, तो तेव्हा मिळत असतो. तेच जर मी ठरवलं की नाही मला किराणा दुकान काढायचं, मला कोणाकडे जायची गरजच नाही आहे. मी उद्या शटर चालू करेल, इकडून तिकडून काय घेऊन आलो आणि ते विकेल, असं होऊ शकतं. बट दॅट इज नॉट द केस. तर मला सांगायचं हे की औषधे जे अगदी कुणाच्याही जीवनाशी निगडीत आहे, तिथे कोणी असं मिसचेफ करू शकत नाही. मग कदाचित कोणी मंडळी म्हणेल नाही नाही, पण आम्हाला तर असं ऐकू आलं होतं की हे कंपनी होती आणि त्यांनी काहीतरी केलं. येस, सच काइंड ऑफ गुफअप किंवा ॲक्सिडेंट किंवा इंटेन्शनल केलेल्या गोष्टी असू शकतात. आय एम नॉट डिनाईंग इट. मी ते डिनाय नाही करत आहे, कारण की तिथे कोणीतरी नफेखोरी, जसं फॉर एक्झाम्पल रेमडेसिवीर, कोरोना काळातच इंदोरच्या बाजूला एक मोठा साठा सापडला होता. FDA ला त्यांनी मोठा छापा मारला. द कॉस्ट वॉज इन करोर्स. रेमडेसिवीर इंजेक्शन जे सगळीकडे स्केअरसिटी निर्माण झाली होती आणि ह्या पठ्ठ्याकडे ही हॅड सम लॅक्स ऑफ वायल्स विथ रेमडेसिवीर स्टिकर. पण जेव्हा ते कळालं की त्याच्यात रेमडेसिवीर नव्हतंच, म्हणजे असे संधी साधू पण लोक असतात. ही इज बीन अरेस्टेड आणि ती सगळी प्रोसेस झाली. बट येस, अशा काही गोष्टी घडू शकतात. बट लक्षात ठेवा, कुठलाही फार्मा मॅन्युफॅक्चरर या जेव्हा इंडस्ट्री येतो तो ही विल नॉट प्ले विथ द लाईफ ऑफ द पीपल. लोकांच्या जीवनाशी तो मुद्दाम खेळणार नाही, कारण की याचे पर्कशन्स ज्याला आपण म्हणतो ना की याचे इफेक्ट किंवा इम्पॅक्ट फार मोठे आहेत. आणि ते म्हणजे हा माणूस बॅच बनवत होता म्हणून त्याला अटक करा किंवा त्याला करा असं न लिमिटेड न राहता, इट गोज डायरेक्टली टू द हू इज द प्रमोटर ऑफ द कंपनी. कंपनीचा मालक कोण आहे त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होत असते. त्यामुळे कोणीही मुद्दाम स्वतःला अशा याच्यामध्ये कोणीच झोकत नाही. येस, देर कुड बी अदर फ्लॉज ॲज वेल. बिफोर प्रोसिडिंग टू द नेक्स्ट, मी एक छोटी विनंती करतो सूरजला की एक AV दाखवावा. त्यात जेनेरिक मेडिसिन आणि ब्रँड कसा फरक आहे तो आपल्याला अगदी मराठीमध्ये छान याच्यात समजायला मदत केली. येस सूरज. या नाही नाही, त्यांचं म्युझिक नाही आहे, इट्स AV. सर्वांनाच स्वस्त उपलब्ध करून देण्यास मदत होते.
मंडळी, बऱ्यापैकी अजून प्रश्न विचारले जातात की आमचे नातेवाईक आहे आणि ते ही इज बीन हॉस्पिटलाइज इन सो अँड सो या हॉस्पिटलमध्ये ते ॲडमिट आहे आणि आमचं मेडिक्लेम पण आहे. तर तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की इवन मेडिक्लेम जेवढ्या कंपनीज आहेत दे हॅव ऑल्सो अप्रूव्ड की जर तुम्ही जेनरिक मेडिसिन घेतलेले असाल, कारण की बघा त्यांच्यात पण त्यांचा फायदाच आहे. फॉर एक्झाम्पल ब्रँड हा सच एक्सपेन्सिव्ह आहे, मग ते जेव्हा ते मेडिक्लेम रिम्बर्समेंट तुम्हाला करत असणार आहेत तर त्यांचा जो आउटफ्लो आहे तो बट नॅचरली कमीच होणार आहे. सो इवन दिस मेडिक्लेमसुद्धा. तर ही जी कोणी आपले मित्रमंडळी सांगत असते की मी या हॉस्पिटलला अटॅच्ड आहे किंवा तिथे मी ॲडमिट केलेलं आहे आपल्या घरचं पेशंट, आणि सांगण्यात असं येतं की आम्हाला मात्र मेडिसिन्स तिथूनच घ्यायचं, तर असं कुठलाही कायदा नाही आहे की आपल्याला तिथूनच मेडिसिन घेतलं गेलं पाहिजे. कारण तुम्ही जर 9 डिसेंबर 2012चं FDA महाराष्ट्र शासनाचं जर तुम्ही सर्क्युलर बघाल तर त्यात क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की रुग्णांना हॉस्पिटल अटॅच फार्मसीमधूनच मेडिसिन घेणं बंधनकारक नाही. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्यानंतर तो पेशंटने ठरवायचं आहे की मी कुठे जायचं, काय घ्यायचं, कितीचं घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल जसं मी एक्झाम्पल दिलं की एक 65 रुपयाची कॅप्सूल घ्यायची की 15 रुपयाची कॅप्सूल घ्यायची की 6 रुपयाची कॅप्सूल घ्यायची. इट इज द डिस्क्रीट ऑफ द पेशंट. अभिमन्यू काळे जे महाराष्ट्र FDAचे कमिशनर आहेत त्यांचं हे सर्क्युलर आहे. प्रॉब्लेम हाच आहे की अनफॉर्च्युनेटली आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही आहे. भारतामध्ये त्याची जनजागृती झाली नाही आहे. लोकांना माहिती नसल्यामुळे जेनरिक, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेनरिक बद्दल गैरसमजच फार असल्यामुळे कोणी ती डेअरिंग करत नाही, कोणी ते घेत नाही. पण एकदा का ज्यांना कळायला लागलं की येस इट इज द सेम इन्ग्रेडियंट, इट इज द सेम डोसेज, इट इज द सेम थिंग आय एम गोइंग टू कन्झ्युम, तर मग काही प्रश्नच राहत नाही. आता जेनरिक बरोबर काम करता करता आम्ही जेनरिक लाईफ नावाची ही संस्था पण आणली आहे आणि त्याच्या अंतर्गत स्वस्त औषधी केंद्र पण चालवत असतो. ऑब्जेक्टिव्ह एकच आहे, लोकांनी कष्टाने कमवलेला पैसा वाचावा. कारण की जेव्हा जेनरिक इतकं स्वस्तात मिळू शकतं कुठल्या पेशंटला, मग ते का देऊ नये, मग ते कुठे दिलं जातं. जसं प्रधानमंत्री जनऔषधी योजना आहे जी आज भारतामध्ये 10,000पेक्षा जास्त आउटलेट पसरलेली आहेत विविध राज्यांमध्ये, आणि त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर खुद्द आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. ते मोठ्या प्रमाणावर जनजागृती करायचा प्रयत्न करत आहेत. पण आपल्यालाही माहिती आहे की इव्हन इट्स अ गव्हर्नमेंटचा मुवमेंट आहे किंवा त्यांचा एक जो प्रपोजल जे काय आहे ती जी मोहीम आहे, इट टेक्स लॉट ऑफ टाईम टू रीच टू द पीपल. त्याचबरोबर खूपशा इव्हन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या पण आल्या, जसं आमची जनरल लाईफ आहे तसंच खूपशा कंपन्या दे आर ट्राईंग टू रीच टू द पीपल, की जिथे खरंच लोकांनी कष्टाने कमवलेला पैसा वाचवण्यास काही मदत केली जाते का. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे येतं की पेशंट काउन्सिलिंग अँड पेशंट एज्युकेशन. कारण की फार्मसी शिकल्यानंतर तुम्हाला फक्त काय तिथे प्रिस्क्रिप्शन घ्यायचं आणि देऊन टाकायचं असा तुमचा प्रोफाईल नाही आहे. अमेरिकेसारख्या जर प्रगतशील देशात बघितलं तर मला अभिमान वाटतो सांगायला की फार्मसिस्टला म्हणजे वन्स यू हॅव अन अपॉइंटमेंट विथ युअर डॉक्टरची अपॉइंटमेंट संपल्यानंतर तुम्हाला फार्मसिस्टची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. हा तिकडे दर्जा आहे मोठ्या अमेरिकेमध्ये. आणि इट इज द फार्मसिस्ट हू टेक्स अ कॉल की आता यांना लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन झालेलं आहे, तर त्यामध्ये कुठलं मेडिसिन म्हणजे अँटीबायोटिक कुठलं दिलं गेलं पाहिजे, वेदर इट इज द सेफॅलोस्पोरिन द्यायला पाहिजे, वेदर आय शुड बी गिव्हिंग मायक्रोलाइड अँटीबायोटिक्स की इव्हन अजून काय सेफॅलोस्पोरिनमध्ये सुद्धा कुठलं दिलं पाहिजे की 4th जनरेशन की 3rd जनरेशन. तर भारतामध्ये सुद्धा कुठल्याही फार्मासिस्टने मागे न राहता मी तर तेच सांगतो की सगळ्यात महत्त्वाचा रोल येतो की तुम्हाला तिथे पेशंट काउन्सिलिंग. कारण की बिचारा पेशंटला काहीही माहिती नसतं, त्याला फक्त आजार कळतो, हो मला सांगितलं की उच्च रक्तदाबाचा त्रास आहे किंवा मधुमेहाचा त्रास आहे आणि म्हणून मला हे मेडिसिन दिले. बट इट इज द रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द फार्मसिस्ट, जो कुठल्याही मेडिकलवर बसलेला आहे त्यांनी ते पेशंट काउन्सिलिंग करायची की बाबा हे प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिलं आहे तर ही गोळी कशा करता आणि किती वेळा घ्यायची. बऱ्याच वेळा असं होतं की पेशंटला काहीच माहीत नसतं, पेशंट येतो आणि बघतो 1 2 3 काका काय द्यायचं आणि ते सांगतात ही द्या ही द्या ही द्या, आणि 5वी गोळी लिहिलेली असते काहीतरी अँटासिड किंवा एखादं ज्याला आपण ॲसिडिटीवरची गोळी आपण म्हणतो, आणि समोरचा साहजिकच म्हणतो नाही नाही साहेब ते देऊ नका, किंवा ते कोणालाही फार्मसीत सांगतात अगं ताई ते देऊ नको मला का, कारण की तर त्याने ऐकलं फक्त ॲसिडिटीची गोळी आहे म्हणून देऊ नको. ॲक्च्युली तसं नाही आहे. डॉक्टरांनी ती मुद्दाम नाही लिहून दिली आहे,
तुम्हाला काहीतरी त्रास होता म्हणून तुम्हाला एखादं पेनकिलर घ्यावं लागतं आणि जसं मी मगाशी म्हटलं एनसेड इंड्यूस गॅस्ट्रायटिस तिथे असू शकतो. म्हणजे त्या औषधांमुळे तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो आणि तो न व्हावा म्हणून हे ॲसिडिटीची गोळी दिली जाते. पण मग सर्वसामान्यांना ती कळत नाही आणि रिअली डॉक्टरांना पण त्याचा प्रॉब्लेम नाही, कारण की डॉक्टरांकडे पण इतके पेशंट्स बघायचे, दे ऑल्सो डोंट एबल टू गिव्ह मोर टाईम अँड टेल की हे असं आहे. देन इट इज द रोल ऑफ द फार्मसिस्ट की जिथे तुम्हाला सांगितलेच गेलं पाहिजे काका हे याच्यामुळे नाही, हे आहे म्हणून ती काय म्हणतात ही ॲसिडिटीची गोळी दिली गेलेली आहे. सो अशा खूपशा गोष्टी आहेत की जिथे फार्मसिस्टचा रोल जर तो क्लिअरली त्यांनी निभावला, जेनरिकबद्दल त्यांनी सुद्धा जनजागृती केली, हे तर नक्कीच भारतामध्ये सुद्धा आपल्याला जसं आज अमेरिकेमध्ये 9 पैकी 10 प्रिस्क्रिप्शन बघायला मिळतात जेनरिक्समध्ये, तर मी तर म्हणतो आज जेवढी मंडळी इथे आली, इफ दे कुड ॲश्युअर मी, जर ते मला खरंच ॲश्युअर करत असेल की नाही आता मी नेक्स्ट टाईम जाईल तर मी खरंच माझ्या डॉक्टरांकडे जेनरिक मेडिसिनचाच आग्रह धरेल, तर आय थिंक भारतात ही सुरुवात आपण आपल्यापासून सुद्धा करूच शकतो. आणि जेनरिक औषधं घेतल्याने खरंच काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी ऑनेस्टली सांगतो, माझ्या घरामध्ये काय स्वतः करता, इवन निओनेटल्स करता, आमच्या अगदी लहान बेबी करता सुद्धा आम्ही ते वापरले आहेत. आय हॅव गॉट कपल ऑफ माय फ्रेंड्स ज्यांनी प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ह्या औषधांचा वापर केला आणि दे हॅव गॉट अ व्हेरी हेल्दी बेबी. कारण की बऱ्यापैकी प्रश्न येतो की मग जेनरिक तुम्ही म्हणतात, तर मग जेनरिक ही कुठल्या आजारांवर अवेलेबल आहे किंवा ते कसं काय आहे. तर ऑल काइंड ऑफ मेडिसिन्स, फॉर एक्झाम्पल ॲक्यूट केअर, ज्याला ॲक्यूट सेगमेंट ज्याला म्हणतो, म्हणजे ज्यामध्ये कमी वेळाकरता जो आजार असतो, जसं कफ कोल्ड फीवर म्हणजे खोकला ज्याला म्हणतो किंवा ताप ज्याला म्हणतो, तर अशी ही जी आजार आहेत की त्याकरता तर जेनरिक अवेलेबलच आहेत. बट क्रोनिक इलनेसेस ज्याला आपण म्हणतो दीर्घकालीन आजार, जसं आपण म्हणतो हायपरटेन्शन म्हणतो किंवा ज्याला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेस म्हणतो किंवा डायबिटीस म्हणू शकतो. सो असे विविध आजारांमध्ये ज्याला आपण म्हणतो कार्डिओ, डायबिटो, न्यूरो, ऑर्थो, गायनी, डर्मा, युरो, ऑफ्थॅल, अशा नंबर ऑफ क्रोनिक इलनेसेसमध्ये सुद्धा जेनरिक मेडिसिन्स अवेलेबल आहेत. चॉईस इज युअर्स. चॉईस तुमचीच आहे, विचार तुमचाच आहे. तुम्ही ठरवायचं आहे मंडळी की तुम्ही जेनरिक घ्यायचं आहे की ब्रँड घ्यायचं आहे. कारण डे टू डे लाईफमध्ये ब्रँड प्रेस्टीज नक्कीच दाखवत असेल, पण वेन इट कम्स टू मेडिसिन्स, कारण की मगाशी साहेबांनी पण एक सांगितलं की सगळं सोंग करता येतं, पैशाचं सोंग करता येत नाही. सो वेन इट कम्स टू मनी, यू कॅन सेव्ह युअर हार्ड अर्न मनी. तुम्ही तुमचा कष्टाने कमवलेला पैसा नक्कीच वाचवू शकतात, प्रोव्हायडेड तुम्हाला तो जेनरिकचा आग्रह धरायचा आहे. आणि मला असं नक्कीच वाटतं की आलेल्या प्रत्येक मंडळींनी तुम्ही 5-5 तुमच्या मित्रमंडळींना म्हणा किंवा तुमच्या नातेवाईकाला म्हणा, जरी 5-5, 10-10 लोकांना तुम्ही सांगितलं, तर ही जी जेनरिककडचं जी मोठी वेव आहे, वी हॅव बीन ट्राईंग टू रीच टू इवन गव्हर्नमेंट ऑल्सो. आम्ही विविध पदाधिकाऱ्यांना पण लेटर पण लिहित असतो, कम्युनिकेशन करत असतो की सर तुम्ही MCI गाईडलाईन आणली, त्याला 6 वर्ष झालीत, 7 वर्ष झालीत, बट व्हॉट इज द इम्प्लिमेंटेशन लेवल. त्याकरता मी हे पण करत आहेत, काय म्हणता, मी त्याच्यावर संशोधन करत आहे. म्हणजे BPharm, MBA हे सगळं झाल्यानंतर मी PhD करत आहे आणि माझा विषय जेनरिक औषधच आहे. वन ऑफ द थिंग इज दॅट की MCIचं इम्प्लिमेंटेशन किती होतं आहे, जी गाईडलाईन जो कायदा बनवून आणला त्याचं इम्प्लिमेंटेशन काय आहे, सो दॅट आपल्याला कुठलंही सरकार जे असेल त्यांना दाखवता येईल की येस तुम्ही कायदा बनवला आहे, पण मग तो किती इम्प्लिमेंट होतो, सो दॅट तो खरंच लोकांपर्यंत पोहोचला का. लोकांपर्यंत पोहोचू शकतो, कारण की केव्हा पोहोचणार, जेव्हा डॉक्टर देमसेल्फ आर गोइंग टू राईट इन अ जेनरिक फॉर्ममध्ये. सो जेनरिक मेडिसिन तुम्ही नक्कीच घ्या, कुठलाही आजार असू द्या. त्यामध्ये फक्त एकच आहे की जर पेटेंटेड मॉलिक्युल असेल तर तुम्हाला त्याचं जेनरिक औषध मिळणार नाही, कारण की मगाशी सांगितल्याप्रमाणे पेटेंट जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ते एकच मार्केट इयर ते विकणार आहे. एकदा का पेटेंट ऑफ झालं की आपल्या सगळ्यांकरता ते खुलं मार्केट बनतं आणि आपल्याला तेच औषध त्या आजाराकरता वापरण्याकरता डेफिनेटली विल गेट द टाईम. प्रश्न आलेला आहे की प्रतीत यश डॉक्टर जेनरिक औषधं देण्यास विरोध करतात, त्यात त्यांचा फायदा असू शकतो का. आता मी थोडंसं असं म्हणून बोलू का. मग असे मी जसं सांगितलं की माझे फॅमिली मेंबर्समध्ये सुद्धा डॉक्टर्स आहेत, मित्र पण डॉक्टर्स आहेत आणि हाताची 5 बोटं ही सारखी नसतात. ओके,
सो आपल्याला माहिती आहे की जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येक प्रकारचे डॉक्टर्स असू शकतात की सम डॉक्टर्स आर व्हेरी गुड डॉक्टर्स, सम डू फॉलो जेनरिक मेडिसिन्स प्रिस्क्रिप्शन, पण ॲज वेल ॲज जसं हा प्रश्न आहे ते फॉलो करतात की दे डोंट फॉलो. का? कारण की ह्या ज्या कंपन्या आहेत मी मगाशी सांगितलं पीनपासून स्पेनपर्यंतचा खर्च करत असतात. सर तुम्ही काळजी करू नका, आय एम गोइंग टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग, तुम्ही फक्त हे प्रोडक्ट प्रिस्क्रिप्शन रोज लिहित चला, आणि मग ते लिहिलं जातं आणि ते होऊ शकतं. त्यामुळे हा जो प्रश्न तुम्ही विचारला आहात, प्रतीत यस डॉक्टर्स जेनरिक औषधे देण्यास विरोध करतात तर त्यांचा फायदा असू शकतो का? असू शकतो, पण कायदा मात्र हेच सांगतो, MCI गाईडलाईन हेच सांगतं, एव्हरी डॉक्टर शुड प्रिस्क्राईब ड्रग विथ अ जेनरिक नेम लिजिबली अँड प्रेफरेबली इन कॅपिटल लेटर. प्रत्येक चिकित्सकाने जेनरिक स्वरूपात लिहून द्यायचं आहे, सुवाच्य अक्षरात सुद्धा द्यायचं आहे आणि शक्यतो कॅपिटल लेटर्समध्ये द्यायचं आहे. पुढील एक प्रिस्क्रिप्शन आलेला आहे प्रश्न, जेनरिक प्रिस्क्रिप्शन मागितल्यास डॉक्टर स्वतः देत नाहीत, यामागील कारणे आर्थिक फायदा असू शकतो का? येस, ऑलमोस्ट पहिल्या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. असू शकतो, जसं मगाशी मी म्हणालो की इथे इधर सब कुछ आहे, गंदा आहे पर धंदा आहे, फार्मा इंडस्ट्री रन्स ऑन दिस बेसिक दिस थिंग. त्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडत चाललेले आहेत आणि देर आर सम इथोज ऑल्सो कम इन टू द मार्केट की फार्मास्युटिकल कंपन्यांना गिफ्टिंग करताना सुद्धा त्यांना रेस्ट्रिक्शन आलं की तुमचं 500 रुपयापेक्षा जास्त नको किंवा 100 रुपयापेक्षा जास्त नको किंवा 1000 रुपयापेक्षा जास्त नको, हे पण सांगितलं गेलं आहे, सुचवलं गेलं आहे. हां, प्रश्न हाच आहे की इम्प्लिमेंटेशन किती होतं हे बघायला पाहिजे आणि आपल्यासारख्या सुजाण नागरिकांनी पण 4 वेळा विचारायला पाहिजे की बाबा यू प्लीज गिव्ह मी द जेनरिक. ह्याच विषयावर मला ह्याच प्रश्नावर मला अजून एक सांगायचं आहे की आज घडीला ना आम्ही 4 प्रकारचे प्रिस्क्रिप्शन बघत असतो. प्रिस्क्रिप्शन ए टाईप असं आहे की प्रिस्क्रिप्शन येतं त्यामध्ये खरोखर पूर्णपणे जेनरिक्स लिहून दिलं आहे. फॉर एक्झाम्पल टेल्मिसार्टन 40 मिलीग्राम लिहून दिला आहे त्यांनी आणि मेटफॉर्मिन 500 मिलीग्राम म्हणजे डायबिटीस आणि हायपरटेन्शनसाठी. हा झाला टाईप ए. 100 पैकी अहो असं किती याचा पर्सेंटेज असेल तर मी हार्डली सांगू शकतो 1 किंवा 2%. टाईप बी प्रकार असा आहे की प्रिस्क्रिप्शन येतं आणि त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये ब्रँड दिला जातो आणि त्याच्या खाली त्याचं जेनरिक्स लिहून दिलं जातं. म्हणजे बघा कसं होतं की ह्या डॉक्टरला तेवढं ज्ञान आहे की MCI गाईडलाईन आहे, त्यामुळे ते ब्रँड नेम लिहिल्यानंतर त्याचं मूळ औषध म्हणजे जेनरिक त्याच्या खाली लिहून देत असतात. याचं प्रमाण किती असं तुम्ही विचारलं तर आय कॅन डेफिनेटली टेल यू की अराउंड 25 ते 30% प्रमाण अशा काइंड ऑफ प्रिस्क्रिप्शनचं आहे. टाईप सी, डॉक्टर्स काय करतात, फक्त ब्रँड नेम लिहून देतात प्रिस्क्रिप्शनवर प्रिंटेड आणि खाली एक टाईप्ड ओळ आहे, ऑर एनी अदर चिपर जेनरिक मेडिसिन ॲज पर द चॉईस ऑफ द पेशंट. म्हणजे बघा त्यांच्याकडे जे काही सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह त्यांना घ्यायला येतात, त्यांना जे काही भेटतात त्यांचे ब्रँड हे लिहून देतात. त्याचबरोबर त्यांना कायदा माहिती आहे, त्यामुळे ब्रँड लिहून दिल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे त्या प्रिस्क्रिप्शनवर प्रिंटेड ओळ आहे, ऑर एनी अदर चिपर जेनरिक मेडिसिन ॲज पर द चॉईस ऑफ द पेशंट. म्हणजे पेशंटच्या चॉईसनुसार, पेशंटच्या आवडीनुसार ते कुठल्याही प्रकारचं कमी किमतीचं जेनरिक मेडिसिन घेऊ शकतात असं आहे. याचा तुम्ही पर्सेंटेज विचारता किती हो? येस, इट कुड बी अगेन 35-40, 35च्या आसपासच असेल. तर म्हणजे 2%, 30% आणि 35%, साधारणतः आपण 67-68% आलो आहे. पुढचं काय? टाईप डी. सो देर इज अ सेट ऑफ डॉक्टर्स, दे डोंट नो व्हॉट इज MCI. म्हणजे असं होत नाही की MCI माहिती नाही त्यांना, बट येस दे आर लीस्ट बॉदर्ड अबाउट MCI गाईडलाईन. त्यांना काही घेणं देणं नाही आहे. मी ब्रँडच लिहिणार आणि जसं हा ज्या साहेबांनी प्रश्न विचारला होता किंवा ज्या मॅडमनी, तर कदाचित ते या कॅटेगरीमध्ये असेल, ते मला काय फरक नाही पडत, आय एम गोइंग टू प्रिस्क्राईब ओनली ब्रँड. मग तो किती एक्सपेन्सिव्ह राहू दे, कारण की आय एम गुड फॉर माय पेशंट, तर मी ते हेच लिहिणार असा. पुढचा एक अजून प्रश्न आहे, मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये महागड्या औषध देण्यात रस असतो. हो, ही एक फार मोठी शोकांतिका आहे मी म्हणेल, किंवा दुर्दैवाची गोष्ट आहे आजकाल. तर म्हणजे मला लहानपणी आठवतं की माझं बालपण, तर मला आनंद पण खूप मोठा होतोय मंडळी की माझं बालपण इथेच गेलं. इथे म्हणजे मुरलीधर गल्लीमध्ये मी राहिलेलो आहे आणि इथे सगळं मी आमच्याकरता एक खेळण्याकरता आम्ही इथे यायचो. आणि ऑफकोर्स हे व्यासपीठ आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे ॲज अ श्रोता म्हणून.
आणि ऑफकोर्स इथं मोठी संधी आहेच की इथे वक्ता म्हणून यायला भेटला आहे. तर जेव्हा आपण याची गोष्ट करतो, लहानपणापासून जे काही हॉस्पिटल बघितले तेव्हा हार्डली काही क्लिनिक्स असायची. मी म्हणजे माझ्या लहानपणाची गोष्ट करतोय. तिथे कधी मोठे मोठे हॉस्पिटल नव्हते. तेच जसं जसं ग्रॅज्युएट होत गेलो तर काही नावं यायला लागले. जसं नागजी हॉस्पिटल त्या काळी होतं, एक मोठं प्रायव्हेट हॉस्पिटल होतं. सिव्हिल हॉस्पिटल तर सगळीकडेच होते, बरोबर, करेक्ट. किंवा कॉर्पोरेशन हॉस्पिटल आपलं होतंच. पण आजकाल तुम्ही बघाल तर बिग कंपनीज, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स जिथे गलेलठ्ठ पगार दिला जातो, मोठा मोठा स्टाफ असतो, मोठे मोठे ICUs केले जातात. आणि बट नॅचरली जो कोणी कॉर्पोरेट ग्रुप आहे, एक लक्षात घ्या, व्यवसायाचा समानार्थी शब्द हा नफाच आहे, तोटा नाही आहे. तर वेन इट कम्स टू द बिझनेस आल्यावर प्रॉफिटेबिलिटी बट नॅचरली कोणीही काढायचा प्रयत्न करणार आहे. आणि वी डोंट नो की व्हॉट काइंड ऑफ प्रॉफिटेबिलिटी आहे. पण मग असं घडतं. आणि त्यामुळे हा जो नवीन नियम निघाला ना, मी तुम्हाला जे आत्ता सांगितलं की 9 डिसेंबर 2022ला जे नवीन सर्क्युलर निघालं आहे की त्याच्यात तेच म्हटलं आहे की रुग्णांनी हे मेडिसिन त्याच हॉस्पिटलच्या फार्मसीमधनं घेणं बंधनकारक नाही. तर हा जो कोणी तुम्ही प्रश्न विचारला होता, तर तुम्हाला मला तेच सांगायचं, रस असतो आणि ते रस नुसतं पित नाही तर ते अगदी ओरबाडून किंवा काय म्हणतो आपण, अगदी खूप त्याचा चौथा निघेपर्यंत ते रस काढायचा प्रयत्न करत असतात. अगेन आय एम टेलिंग की नॉट ऑल कॉर्पोरेट्स आर बॅड किंवा सगळे हॉस्पिटल किंवा सगळे डॉक्टर्स तसे आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. मगाशी पण तेच बोललो, हाताची पाचं बोटं सारखी नसतात, तर त्यात असे प्रकार असू शकतात. पुढचा एक प्रश्न असा की डॉक्टरांनी ब्रँडेड प्रिस्क्रिप्शन दिल्यास आम्ही ते जेनरिकमध्ये कन्वर्ट करू शकतो का? येस, तुम्ही करू शकतात. त्याच्याकरता पण खूपशा गोष्टी आहेत. म्हणजे आजकाल तर आपण मोबाईल सॅव्ही झाले आहात. कुठलेही अगदी आपण चालता चालता भाजीवालासुद्धा ॲप वापरत असतो आणि खूपशा गोष्टी. तसंच एक ॲप पण आहे, 1mg नावाचं एक ॲप आहे. तुम्ही कधीही ते प्ले स्टोअरमधनं डाउनलोड करू शकता किंवा तुम्ही नेटवर पण बघू शकता. ते छान एक ॲप आहे, कन्व्हिनियंट ॲप आहे. आय एम नॉट अ ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ 1mg, पण तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल की या ॲपमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला ब्रँड लिहून दिला आहे त्याचं जर नाव टाईप केलं तर त्याचं मूळ जेनरिक काय आहे, त्याचा काय उपयोग आहे, त्याचा डिसॲडव्हान्टेज काय आहे, त्याचा कसं डोसेज घेतले पाहिजे अशी माहिती येते. आणि त्याचबरोबर इतर कुठले ब्रँड्स अवेलेबल आहेत सेम मॉलिक्युलमध्ये ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही त्या ॲपमध्ये लॅरिका 75 नावाचं औषध शोधलं तर तुम्हाला नक्कीच येईल की फायझर नावाची कंपनी प्रिगॅबिलिन नावाचं औषध आहे, 884 किंवा जी 854 रुपये MRP आहे. आणि प्रिगॅबिलिनचा उपयोग काय, त्याचे डिसॲडव्हान्टेज काय, त्याचे साईड इफेक्ट काय, सगळं येईल. आणि खाली येईल अदर कॉम्पिटेटिव्ह ब्रँड. त्याला तुम्ही क्लिक केलं तर जसं मी मगाशी म्हटलं 65 रुपयाची एक कॅप्सूल याची दिसली तर तुम्हाला 15 रुपयाची पण कॅप्सूल सापडणार आहे. तर तुम्ही ती पण घेऊ शकता. किंवा रादर एकदा कंटेंट कळलं तर तुम्ही तेच जेनरिक मेडिसिन स्टोअरमध्ये जाऊन कुठल्याही, किंवा जसं आम्ही म्हणालो की आमचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं मुंबईमध्ये बांद्रा, सायन, किंवा ठाण्यामध्ये ठाणे ईस्ट, ठाणे वेस्ट, डोंबिवली ईस्ट, डोंबिवली वेस्ट, कल्याण वेस्ट, बदलापूर, नाशिक, धुळे, मालेगाव, सातारा, वडूज, पुणे या ठिकाणी स्वस्त औषधी केंद्र आहेत. किंवा तुम्ही प्रधानमंत्री जनऔषधी योजनांचं पण जे जेनरिक मेडिकल स्टोअर आहे तिथे जरी तुम्ही गेलात आणि तुम्ही सांगितलं की आम्हाला याचं जेनरिक मेडिसिन द्या, तर नक्कीच तुम्ही ते कन्वर्ट करू शकता. फक्त एवढं बघा की तुम्ही एकदा ते घेतलेलं आहे आणि त्याच्यात कंटेंट जे लिहून दिलं ते कंटेंट तेच आहे का, त्याची मात्रा पण तेच का. म्हणजे टेल्मा 40 नावाचा जो ब्रँड लिहून दिला आहे तर त्याच्यामध्ये टेल्मिसर्टन 40 मिलीग्राम आहे. आणि तुम्ही ज्या फार्मसीमधून घेतात, जो कोणी फार्मासिस्ट आहे तो टेल्मिसर्टन 40च तुम्हाला देतो आहे का. तिथे तुम्हाला 20 घेऊन फायदा नाही, किंवा टेल्मिसर्टनने टॅम्लोडिपिन किंवा सिल्निडिपिन घेऊन फायदा नाही आहे. व्हॉट इज मोस्ट इम्पॉर्टंट की तुमचं तेच कंटेंट आणि तीच गोष्ट तुम्हाला मिळते का, ही गोष्ट तुम्ही बघायला हवी. सो इट इज, मला 1 तास देण्यात आला होता आणि आय थिंक इट इज 1 hour इज अबाउट टू फिनिश. सो अजून प्रश्न नाही ना, प्रश्न आहेत नाही ना, हां. सो पुनश्च एकदा श्रीकांतजी बेनी, वसंत व्याख्यानमालाचे अध्यक्ष, पदाधिकारी मंडळी, इनफॅक्ट इवन सूत्रसंचालक, त्यांचे पण आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे मोठे आभार म्हणजे तमाम जी श्रोते मंडळी, तुम्ही आलात आणि तुम्ही मला ऐकून घेतलात आणि हा एक मोठा सन्मान दिलात, तुमचे पण मोठे आभार. आपले लाईव्ह कॅमेरामॅन आहेत, इवन पत्रकार बंधू पण इथं आहेत, तुमचे पण आभार.
सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू. धन्यवाद सर. सर आपण दिलेली माहिती आम्ही आयुष्यभर नक्की जपू आणि आम्ही तुम्ही जे आवाहन केलेलं आहे जेनेरिक औषधं वापरण्याचं ते नक्की मी सर्व श्रोत्यांच्या वतीने आपणास ग्वाही देतो. पुढच्या कार्यक्रमासाठी मी निमंत्रित करतो श्रीयुत संतोषजी कांबळे, कवी काशीनाथजी गवळी, सुरेंद्र टिपरेजी, नाना महाजन आणि आपले माजी RTO ऑफिसर श्रीयुत सतीशजी काशीनाथ मंडोरा साहेब यांना. सर कृपया आपण व्यासपीठावर यावे. आता आपल्यासमोर सादर करणार आहेत गजल संध्या कार्यक्रम. त्याचं सूत्रसंचालन करणार आहेत श्रीयुत संतोषजी कांबळे साहेब. कवी काशीनाथ गवळी, सुरेंद्र टिपरेजी, नानाजी महाजन. आपण आपल्या संस्थेतर्फे सर्व कलाकारांचा सन्मान करूया. मी मंडोरा सरांना विनंती करतो की आपण तसेच मर्चंट बँकेचे आपले संचालक श्रीयुत अविनाशजी गोटी काका यांनाही विनंती करते आपण स्टेजवर यावे.